नमस्कार शेतकरी बंधूंनो. तरी आज आपलं कृषी मित्र भूषण आमच्या यूट्यूब चॅनलमधले आपलं हार्दिक स्वागत. पाहू शकता शेतकरी बंधूंनो, तरी आज आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे सध्या हेच हाल आहेत. गेल्या वर्षी दुष्काळानं होरपळलोत, ह्या वर्षी पावसाने होरपळले. तरी हे अशा प्रकारे कापसामध्ये पाणी साचलेले आहे, तुम्ही पाहू शकता. तरीसुद्धा सर्व शेतकरी बांधवांना विनंती, जेणेकरून आपण आपापल्या पिकाची क्लेम करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला योग्य मोबदला भेटेल. जो पिकाचा आपण इन्शुरन्स भरलेला असतो त्याचे आपल्याला पैसे मिळतील. त्यासाठी आपण आपापली तक्रार लवकरात लवकर करून घ्यावी, हीच प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती. तरीसुद्धा आपापल्या प्रत्येक मंडळामध्ये जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो आपापली तक्रार करा, जेणेकरून अशा प्रकारे पाणी साचलेले आहे. त्यामुळे पीक विमा कंपनीला तक्रार करा व तक्रार केल्याच्या नंतर आपल्याला योग्य तो मोबदला मिळेल. त्यासाठी तक्रार करण्याचं कोणीही विसरू नका व ई पीक पाणी ही सुद्धा करून घ्या. पाहू शकता हे अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे. हे पहा, हे चांगल्या प्रकारे असा पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. मध्ये भरपूर पाऊस झालेला आहे. तरी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ही हातातोंडाशी आलेली पिकं सध्या पाण्याखाली गेलेली आहेत. तरी तुम्ही पाहू शकता की शेताने हे तळ्याचे रूप धारण केलेले आहे. तरी आपण पाहू शकता प्रत्येक शेतामध्ये अशा प्रमाणात पाणी साचलेले आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना याचा मोबदला भेटावा. तरी गव्हर्नमेंटनं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यास मोबदला द्यावा, हीच नम्र विनंती. आणि सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती, आपण जर पीक विमा भरलेला असेल तर त्याची तक्रार पीक विमा कंपनीसाठी लवकरात लवकर करून घ्या व त्यासाठी पंचनाम्यासाठी पीक विमा कंपनीचे लोक येतील. त्यामुळे आपण सावधगिरीने ही पीक पाणी करून घ्या व प्रथम पीक विमा भरलेला असेल त्याची तक्रार करा, जेणेकरून आपण जे पीक विमा भरलेला आहे त्याचा आपल्याला मोबदला भेटेल. व गव्हर्नमेंटलाही आपल्या वडोणी तालुक्यामधील कृषी सहाय्यक यांनाही व तलाठी साहेब यांनाही याची कल्पना द्या की आपल्या शेतामध्ये पाणी साचलेले आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या पिकाचा मोबदला भेटेल. हे हातातोंडाशी आलेले पीक आपलं पाण्यामध्ये गेलेलं आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना याची दखल घ्यावी.